तुमचंही असं काही स्वप्न आहे का? चांगलं करिअर, आर्थिक स्थिरता, आनंदी कुटुंब आणि आत्मविश्वासाने शांत मन? तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण जाणून घेणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून आपण जीवनामध्ये यशस्वी कसं होऊ शकतो, आपली स्वप्न कशी पूर्ण करू शकतो. चला तर मग आधी बघूया लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण जसे विचार करतो तसेच अनुभव आपल्याकडे स्वतःकडे आकर्षित करणे होय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसे आपले विचार तसं आपलं भविष्य. जर आपण सतत नकारात्मक विचार केले तर नकारात्मक गोष्टीच आपल्याकडे आकर्षित होतात आणि जर आपण सकारात्मक विश्वासाने भरलेले विचार केले तर चांगले लोक, चांगल्या संधी आणि यश आपल्याकडे आकर्षित होतं. चला तर मग बघूया त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहेत. गोष्ट नंबर 1, स्वप्न स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरण्याचा पहिला नियम म्हणजे तुमचं स्वप्न स्पष्ट असलं पाहिजे. तुम्हाला नक्की काय हवंय हे तुम्हाला माहिती असायला हवं. जसं की मला यशस्वी व्हायचं आहे हे अपुरं आहे, पण मला कोणत्या क्षेत्रात, कधी, कसं यश मिळवायचंय हे माहिती असणं म्हणजे स्पष्टता असणं होय. म्हणून तुमचं स्वप्न हे कागदावर लिहा. शक्य असेल तर तारीखही लिहा. स्पष्ट स्वप्न असेल तर अचूक दिशाही मिळतेच. गोष्ट नंबर 2, सकारात्मक विचारांची सवय लावा. आपण दिवसभर हजारो विचार करतो, पण त्यातले बरेच विचार हे निगेटिव्ह असतात. जसं की माझ्याने काही होणार नाही, माझं नशीबच खराब आहे. हे विचार बदलायला सुरुवात करा. जसं की दररोज स्वतःला म्हणा की मी यशस्वी होत आहे, माझ्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. हळूहळू मनही या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागतं. आपलं सुप्त मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंडमध्ये या गोष्टी फिट व्हायला लागतात आणि त्यानुसार गोष्टी घडायला लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे विश्वास ठेवा, शंका घेऊ नका. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही असं नाही, ते शंका असताना काम करत नाही. जसं की तुम्ही म्हणाल मी तर प्रयत्न करतो, बघू काय आहे ते, बघू काही होतंय का. इथेच गोष्ट अडते. विश्वास ठेवा की माझं स्वप्न पूर्ण होणारच आहे. योग्य वेळेला योग्य गोष्टी ह्या घडणार आहेत. विश्वास ही सर्वात मोठी शक्ती आहे. इफ यू बिलीव्ह यू कॅन अचीव. गोष्ट नंबर 4, व्हिज्युअलायझेशन करा म्हणजे स्वप्न पहा. जसं की डोळे बंद करून तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे अशी कल्पना करा. मग त्या स्वप्नात तुम्ही कुठे आहात, तुमचं आयुष्य कसं आहे, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा आहे, अशा बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. दररोज 5 मिनिटे हे व्हिज्युअलायझेशन करा. मनाला आणि ह्या ब्रह्मांडाला, विश्वाला संकेत मिळतो की हे खरंच घडायला हवं आहे. 5वी गोष्ट म्हणजे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ग्रॅटिट्यूडला फार महत्त्व आहे. जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल आभार मानायला शिका. त्यासाठी रोज 3 गोष्टी लिहा. आज मला काय मिळालं, आज मी कशाबद्दल थँकफुल आहे, कशाबद्दल ऋणी आहे. कृतज्ञ मनाला अधिक चांगल्या गोष्टी मिळतात. 6वी गोष्ट म्हणजे कृती म्हणजेच ॲक्शन घेणं विसरू नका. फक्त विचार करून काहीच होत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे सकारात्मक विचार प्लस विश्वास प्लस कृती म्हणजे ॲक्शन. जर तुम्हाला यश हवं असेल तर दररोज त्यासाठी छोटं छोटं पाऊल टाका. विश्व संधी देत आहे, ब्रह्मांड संधी देत आहे, पण चालायचं आपल्यालाच आहे. 7वी गोष्ट म्हणजे नकारात्मक लोकांपासून दूर राहा. काही लोक असतात जे म्हणतात की हे शक्य नाही, उगाचच वेळ वाया घालवतोस किंवा घालवतेस. अशा लोकांचं ऐकणं कमी करा, कारण नकारात्मक शब्द हे आपल्या ऊर्जेला कमकुवत बनवत असतात. 8वी गोष्ट म्हणजे संयम ठेवा, पेशन्स. वेळ लागतो. कधीकधी परिणाम हे लगेच दिसत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. योग्य वेळेला योग्य गोष्टी घडतात. म्हणून संयम ठेवा आणि विश्वास सोडू नका. 9वी गोष्ट म्हणजे स्वतःबद्दल प्रेम ठेवा, म्हणजे स्वतःवर प्रेम करा. स्वतःला कमी लेखणं थांबवा. तुम्ही पात्र आहात यशासाठी, आनंदासाठी, चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या आयुष्यासाठी. जेवढं आपण स्वतःवर प्रेम करू तेवढी जास्त ऊर्जा, पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. 10वी गोष्ट म्हणजे सातत्य ठेवा. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे काही एका दिवसाचं काम नाही. त्यामध्ये रोज अफर्मेशन्स म्हणजे रोज पॉझिटिव्ह वाक्य स्वतःशी बोलायची, रोज व्हिज्युअलायझेशन करायचं, रोज सकारात्मक विचार करायचा, हे गरजेचं आहे.
सातत्य ठेवलं तर बदल हा एका दिवसात नाही, पण एक दिवस मात्र नक्कीच होतो. मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जादू नाही, पण मन, विश्वास आणि कृती यांची शक्ती आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला, कृती घेतली, म्हणजेच त्यानुसार ॲक्शन केली, तर यश तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. म्हणून विश्वास ठेवा, मेहनत करा आणि स्वप्नांवर प्रेम करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.